नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण मित्रांनो बघूयात की इंग्रजी शब्दांचे उच्चार करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात आणि ज्याला इंग्रजी वाचताना अडचणी येतात, इंग्रजी शब्दांचे उच्चार समजत नाहीत, उच्चार समजतात पण स्पेलिंग लिहिता येत नाही, स्पेलिंग समजते पण उच्चार करता येत नाही, अशा ज्या काही अडचणीत मित्रांनो, याच्या मागे एकच कारण आहे की आपल्याला स्वर आणि व्यंजन याच्यातलं नॉलेज नसणं किंवा आपल्याला स्वर कोणते आहेत, व्यंजन कोणते आहेत याच्याबद्दल माहिती नसणं। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। तर आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये अ पासून तर आहा पर्यंत हे जे 14 स्वर आहेत मित्रांनो, पहिले 12 होते, आता ॲ आणि अ हे दोन स्वर त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत मराठी वर्णमालामध्ये। तर ते कोणते आहेत मित्रांनो बघा, अ, आ, ई, उ, ए, ॲ, ऐ, ओ, आ, औ, आणि आहा हे असे 14 स्वर आहेत मित्रांनो। मराठीमध्ये आपल्याला व्यंजन जे आहे मित्रांनो ते सुद्धा क, ख, ग, घ पासून तर ञ पर्यंतचे सगळे व्यंजन आहेत। मग जेव्हा स्वर आणि व्यंजन एकत्र येऊन तेव्हा अक्षर तयार होतं मित्रांनो। आता या ठिकाणी हे जे क आहे मित्रांनो, हे क अक्षर आहे कारण ही 14 खडी आहे। जर मी फक्त क म्हणेल, 14 खडी मधला नाही फक्त क, तर ते क एक व्यंजन असेल मित्रांनो, ते अक्षर नसेल, ते व्यंजन आहे फक्त। मग अक्षर म्हणजे काय, तर जेव्हा स्वर, आता आपण हे जे वरती आहे आपण हे स्वर लिहिलेले आहेत सर्व, हे स्वर आणि क ख ग मधले एखादं व्यंजन जेव्हा मी अ मध्ये ॲड करेल, उदाहरणार्थ मी या ठिकाणी क मध्ये ॲड केलेलं आहे क अधिक अ, तेव्हा हे क अक्षर तयार झालेलं आहे मित्रांनो। म्हटल्यानंतर बघा पुन्हा एकदा सांगतो, हे क व्यंजन आहे आणि मी या ठिकाणी स्वर मिक्स केले तर हे क अक्षर तयार झालेले आहे मित्रांनो। आता तुम्ही म्हणाल हे पण क आहे आणि हे पण क आहे, पण याच्यातला फरक असा आहे, हे क व्यंजन आहे आणि हे क आता अक्षर तयार झाले कारण याच्यामध्ये अ लपलेला आहे, कारण तो ॲड केलेला आहे। जर मी या ठिकाणी आ ॲड केला तर तो का होतो। बघा आता का हे अक्षर आहे आणि क हे व्यंजन आहे, मग व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर असं आहे मित्रांनो। व्यंजन अधिक हे स्वर बरोबर अक्षर। मग आता ही सगळी 14 अक्षरे झालेली आहेत नाही का, म्हणून या ठिकाणी आपण त्याला 14 खडी म्हणतो। तर या ठिकाणी क मध्ये अ लपलेला आहे म्हणून याला आपण क म्हणतो। याला का म्हणतो, याला एक काना आहे, हा का आहे। तर हा का कसा तयार झालेला आहे, तर क मध्ये हा आ मिळालेला आहे। क हे एक व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये आ मिक्स झाल्यावर का हे अक्षर तयार झालेले आहे। पुन्हा क मध्ये इथं ई मिळालंय म्हणून पहिली की तयार झालेली आहे। क मध्ये दुसरी ई मिळाल्यावर दुसरी की या ठिकाणी तयार झाली। अशा पद्धतीने व्यंजन मध्ये स्वर जेव्हा मिक्स होतो, जेव्हा व्यंजन मध्ये स्वर मिक्स होतो तेव्हा अक्षर तयार होतं। हे अक्षर तेव्हा तयार होतं मित्रांनो। तसंच या ठिकाणी क मध्ये पहिला उ म्हणून तो पहिला कु तयार झाला, दुसरा उ क मध्ये मिक्स झाल्यावर तो दुसरा कु तयार झाला, क मध्ये ए ॲड केल्यावर त्याच्यात के तयार होतो, क मध्ये ॲ ॲड झाला की तो क्या होतो, क मध्ये ऐ ॲड झाला की तो कै होतो, क मध्ये को ॲड झाला ओ ॲड झाला तर तो को होतो, क मध्ये व्यंजन मध्ये जर आपण आ स्वर मिसळला तर क हे अक्षर तयार होतं। तसंच क या व्यंजनामध्ये औ हा स्वर मिक्स केला तर कौ हे अक्षर तयार होतं। त्याच्यानंतर जर ॲड केला क मध्ये तर कम हे अक्षर तयार होतं आणि आहा जर ॲड केला क मध्ये तर कहा हे अक्षर तयार होतं। तर अशा पद्धतीने हे अक्षर तयार होतात मित्रांनो आणि मग आपण वाचायला सुरुवात करतो। मग जर मी समजा का हा 2 वेळा घेतला, का तर त्याला जोडलं तर काका हा शब्द तयार होतो मित्रांनो। 2 अक्षरांनी काका हा शब्द तयार होतो। मग एक शब्दानंतर अजून 2 शब्द ॲड केले ती वाक्य तयार होतं मित्रांनो। 2-3 शब्दांचं एकत्र वाक्य तयार होतं। शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। तर बघा स्वर आणि व्यंजन आले तर अक्षर तयार होतं
अक्षर एकत्र आले तर शब्द तयार होतात. हे आपण मराठीमध्ये शिकलेलो आहे मित्रांनो. मग मी हे तुम्हाला का सांगतोय, तर हे आपल्याला इंग्रजीमध्ये जसंच्या तसं फॉलो करायचं आहे मित्रांनो. मग इंग्रजीमध्ये पण वर्णमाला आहे असं समजूया आपण, मुळाक्षरे आहेत. तर मुळाक्षरे आपल्याला माहिती आहेत, ए पासून झेड पर्यंत इंग्रजी मुळाक्षरे. मग त्याच्यामधले मी हे 5 मुळाक्षरे काढून टाकले. ए, ई, आय, ओ आणि यू. यांना हे इंग्रजीमधले स्वर आहेत मित्रांनो. काय आहेत? हे इंग्रजीमधले स्वर आहेत. जसं मराठीमध्ये अ पासून तर आहापर्यंत 14 स्वर आहेत, तसं हे इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ, यू यांना वॉवेल्स म्हणतात. आणि उरलेले जे आहेत व्यंजन, जसं मराठीत व्यंजन तसं इंग्रजीमध्ये कन्झोनंट्स. तर हे सगळे व्यंजन आहेत मित्रांनो. याच्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू जर काढले तर उरलेले हे सगळे व्यंजन आहेत. आपल्याला वाय सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी स्वर म्हणून वापरलेला आढळून आलेला आहे मित्रांनो. तर वायचा सुद्धा स्वरमध्ये समावेश आहे मित्रांनो काही ठिकाणी. त्याच्यानंतर आता इंग्रजी मुळाक्षरामध्ये आपण जर बीचा उच्चार केला तर तो मराठीतल्या ब सारखा उच्चार होतो मित्रांनो. मराठीमध्ये आपण जसं क, ख, ग, घ तसं इंग्रजीमध्ये हे बी म्हणजे ब. बी साठी मित्रांनो ब चा उच्चार आपण करतो. बी साठी काय असतो? ब असतो मित्रांनो. सी साठी स असतो किंवा कधी कधी क पण असतो मित्रांनो. सी साठी स किंवा क. डी साठी आहे ड. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. एफ साठी आहे फ. जी साठी आहे ज किंवा ग. काही ठिकाणी ग जास्त येतो, काही ठिकाणी ज येतो. ज हा जे साठी पण येतो. एच चा उच्चार ह साठी असतो मित्रांनो, ह. जर आपल्याला हितेश हे नाव लिहायचं असेल तर आपल्याला ह साठी एच घ्यावा लागतो. जे जो आहे मित्रांनो हा ज साठी येतो. मराठीतल्या ज साठी आपण जे लिहितो. मराठीतल्या क साठी आपण के लिहितो मित्रांनो. क साठी के लिहितो. बघा या ठिकाणी आपण क लिहिलंय मित्रांनो, तर हा के लिहितो. जर आपल्याला काका हे इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, व्हॉट्सअपला आपण लिहितो तसं, तर के ए के ए असं लिहितो मित्रांनो आपण. बघा या ठिकाणी हा का साठी आपण वापरलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी आ, हा आ आणि त्याच्यासाठी आपण ए वापरलाय. हे आपण समजून घेऊ मित्रांनो. तोपर्यंत आपण व्यंजनाचा उच्चार कसा करायचा ते समजून घेऊया. एल, एल चा उच्चार ल करायचा आहे मित्रांनो. एम चा उच्चार म करायचा आहे. एन चा उच्चार न असा करायचा आहे. पी चा उच्चार प. क्यू चा उच्चार या ठिकाणी क साठी पण तुम्ही करू शकता किंवा क्व साठी पण करू शकता. या ठिकाणी जसं क्वालिफाय मध्ये क्यू या ठिकाणी क्व साठी उच्चार करतो आपण. त्यानंतर आर साठी मित्रांनो र. एस साठी तुम्हाला स. टी साठी तुम्हाला ट म्हणायचंय. व्ही साठी तुम्हाला व म्हणायचंय. डब्ल्यू साठी पण व म्हणायचंय. एक्सचा उच्चार मित्रांनो तुम्ही एक्स असाच करायचा आहे. त्याच्यानंतर किंवा क्स ए जर काढून टाकला तर फक्त क्स असा पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वायचा उच्चार तुम्ही य साठी करायचा आहे आणि झेडचा उच्चार तुम्ही झ साठी करायचा आहे. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ते आहे मित्रांनो हे स्वर समजून घेणे. या स्वरांचे उच्चार समजून घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मराठीच्या 14 खडीमध्ये आपण मित्रांनो स्वर आपण मिक्स करतो. अ पासून तर आहापर्यंत आपल्याला माहिती असतं. ही 14 खडी पण आपली पाठ असते. पण इंग्रजीमध्ये काय होतं मित्रांनो, हा जो ए आहे याचा उच्चार 4 पद्धतीने आहे इथं. बघा काही शब्दांमध्ये ए चा उच्चार अ सारखा होतो. आता काका आहे, काकामध्ये ए चा उच्चार आ आलेला आहे. वेगळ्या शब्दामध्ये तो अ येतो, दुसऱ्या शब्दामध्ये अ येतो, काही शब्दामध्ये ॲ सुद्धा येतो. आता समजा ॲपल हे वर्ड आहे, ॲपल. तर या ठिकाणी ए चा उच्चार मित्रांनो ॲ साठी ॲ सारखा आलेला आहे. बघा चेंज झालेला आहे. ॲपल. ऑल हा शब्द घेतला आपण, ऑल. तर या ठिकाणी ऑल म्हणजे ए चा उच्चार हा ऑ असा आलेला आहे मित्रांनो. बघा मित्रांनो इथं काकामध्ये ए चा उच्चार या ठिकाणी आ सारखा आलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने अनिल हे नाव जर लिहिलं आपण
तर अनिलची स्पेलिंग ANIL अनिल. तर अनिल या शब्दामध्ये ए चा उच्चार अ सारखा आलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला अ चे कोणते कोणते उच्चार आहेत? अ आहे, आ आहे, अ आहे आणि ॲ आहे. तर या ठिकाणी तर बघा मित्रांनो, हे जे 4 या ठिकाणी स्वर आहेत अ, आ, अ आणि ॲ, हे मराठीमध्ये प्रत्येकाचं चिन्ह वेगळं आहे, पण इंग्रजीमध्ये या सर्वांसाठी फक्त हे चिन्ह आहे मित्रांनो. ते चिन्ह म्हणजे ए आणि ते असं दिसतं स्मॉल लिपीमध्ये आणि कॅपिटलमध्ये ते मात्र आपण असं काढतो. तर अशा पद्धतीचा हा फरक आहे मित्रांनो. मराठीमध्ये 4 स्वरांसाठी 4 वेगवेगळे चिन्ह असतात, पण इंग्रजीमध्ये ते फक्त एकच चिन्ह आहे आणि आपल्याला लक्षात ठेवणं पण सोपं आहे मित्रांनो. फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे एवढंच की अ, आ, अ आणि ॲ असा उच्चार जर आला तर तिथं स्पेलिंग ए लिहून बघायची किंवा जिथं ए असेल तिथं उच्चार अ, आ, अ आणि ॲ असा करून ती स्पेलिंग वाचण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरा स्वर आहे तो म्हणजे ई. तर ईचा उच्चार या ठिकाणी ए सारखा पण होतो, जसं की एग. एग म्हणजे अंडे. तर एग या शब्दामध्ये ईचा उच्चार ए सारखा झालेला आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने. तर कधी कधी डबल ई जर आला तर आपण दुसरी ई या ठिकाणी लिहितो मित्र. उदाहरणार्थ एखाद्याचं नाव असेल समजा गीता, तर हे जे नाव आहे मित्रांनो डबल ई, तर या ठिकाणी हा जो ईचा वापर झालेला आहे तो दुसरा ई सारखा वापर केलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ईचा उच्चार ए किंवा ई साठी आपण घेऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आय आहे. आयचा उच्चार आपल्याला ई साठी करायचा आहे मित्रांनो. बघा आय ई. इंक जर शब्द असेल इंक, इंक इंक म्हणजे शाही. तर या ठिकाणी बघा शाहीचा उच्चार या ठिकाणी इंक आहे आणि या ठिकाणी आय हा ई साठी आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे दुसरा म्हणजे ओ. ओचा उच्चार आपल्याला आ, ओ सारखा ओ आणि आ 3 पद्धतीने येतो मित्रांनो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे जे स्वर आहेत यांचे उच्चार जर लक्षात ठेवले, आता ओम एखाद्याचं नाव असेल ओम, तर आपण या ठिकाणी असं ते नाव लिहिणार. तर या ओ साठी आलेला आहे हा ओ. जसा त्याचा उच्चार आहे तसा याचा उच्चार होतो मित्रांनो. तर या आ, ओ आणि आ असे हे 3 स्वर मराठीमध्ये वेगवेगळे आहेत, त्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. पण या 3 स्वरांसाठी इंग्रजीमध्ये एकच चिन्ह आहे, ते म्हणजे हे ओचं चिन्ह. लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्याच्यानंतरचा स्वर आहे यू. तर त्या ठिकाणी ऊ हे उच्चार आपण करू शकतो किंवा मराठीतला स्वर जर आपण लक्षात घेतला या यू साठी कोणता आहे तर तो आहे ऊ. उदाहरणार्थ उमेश नाव असेल तर आपल्याला या ठिकाणी यू घ्यावा लागेल. यू एम. नंतर म साठी आपण काय घेतला या ठिकाणी बघा एम. एम म साठी. मग मे बघा या ठिकाणी ए साठी कोणता घ्यायचा आहे आपल्याला ई. ई उमेश. आणि श कसा तयार होतो मित्रांनो तुमचा एस आणि एच मिळून, म्हणून हा श. तर एकदा आपण जशी ही 14 खडी मराठीमध्ये आहे तशी ही आपण इंग्रजीमध्ये सुद्धा समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. त्यावेळेला आपल्याला उच्चार आणि स्वर उच्चार आणि या ठिकाणी व्यंजन आणि स्वर मधला फरक तेव्हा समजेल मित्रांनो. तर हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ए ई आय ओ यू यांच्याशिवाय शब्द बनतच नाही मित्रांनो. उदाहरणार्थ बॅट. प्रत्येक शब्दामध्ये ए ई आय ओ यू येणारच मित्रांनो. असा एकही शब्द नाही इंग्रजीमध्ये की ज्याच्यामध्ये ए ई आय ओ यू येणार नाही आणि तो शब्द बनून जाईल. तर बघा मित्रांनो बॅट. तर या ठिकाणी आपण उच्चार केलेला आहे बॅट. ब्या आणि ट मराठीमध्ये लिहितो या ठिकाणी. तर बघा मित्रांनो मग आता या बॅट या शब्दाची जर फोड केली आपण तर ब अधिक ॲ आणि अधिक ट. बघा तर ब साठी आपण घेतलेला आहे बी, ॲ साठी घेतलेला आहे हा ए बघा या ठिकाणी आणि ट साठी आपण घेतलेला आहे हा टी. हा बघा बी ए टी बॅट. बॅटची स्पेलिंग लिहा किंवा बॅटची स्पेलिंग वाचा, कसंही करा मित्रांनो. आपल्याला एक तर स्वर पण माहिती पाहिजे आणि व्यंजनासाठी कोणतं त्या ठिकाणी त्याचं चिन्ह आहे
ते पण माहिती पाहिजे मित्रांनो. म्हणजे जसं की आता ड हे व्यंजन आहे मराठीमध्ये, मग त्याला इंग्रजीमध्ये चिन्ह कोणतं आहे? तर डी आहे. मराठीमध्ये ड हे चिन्ह आहे मित्रांनो व्यंजन, आणि त्याचं चिन्ह इंग्रजीमध्ये डी आहे. हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जसं की मराठीमध्ये ब आहे, पण इंग्रजीमध्ये त्याचं चिन्ह काय आहे? हे आहे, ज्याला आपण बी म्हणतो. हे व्यंजन आहे, कन्सोनंट आहे. तर हे व्यंजन आणि कन्सोनंट यांचा वेगवेगळा रोल आहे मित्रांनो. जसं स्वरचा रोल आहे व्यंजनमध्ये जायचं आणि अक्षर बनायचं, तसं हे सगळे व्यंजन आहेत. हे सगळे व्यंजन हे 5 स्वरांना घेऊन अक्षरं बनवत असतात मित्रांनो. 5 स्वरांना घेऊन हे अक्षरं बनवत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला वाचता यायचं असेल, लवकरात लवकर इंग्रजी वाचायचं असेल, तर हे जे स्वर आहेत यांचे उच्चार आपल्याला हे पाठच करावे लागतील मित्रांनो. पाठ करावे लागतील आणि जास्तीत जास्त शब्द जे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हे सगळे जे स्वर आहेत, हे स्वर या व्यंजनांच्या सोबत येत असतात मित्रांनो. प्रत्येक शब्दामध्ये स्वराचा, मराठीमध्ये तर असा कोणताही शब्द नाही की ज्याच्यामध्ये स्वर लपलेला नाही आहे. जर स्वर लपलेला नसेल तर तो व्यंजन असतो मित्रांनो. आता मी म्हणेल की हा जो या ठिकाणी क आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा क काही 14 खडीमधला क नाही आहे. तो अक्षर होण्यापूर्वी व्यंजन असतो, आणि त्याच्यामुळे व्यंजन जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स होतं त्याच वेळेला तो अक्षर होतो. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. तर या ठिकाणी क अधिक आ बरोबर हे का तो तयार झालेला आहे.